वात थोडीशी आत असल्यामुळे ह्याचं तेल खाली पडत नाही. ओके, म्हणजे खाली जे आपण जनरली आपल्या त्या पितळेच्या पाझरतं ते असं खाली पाझरत नाही, म्हणजे पूर्ण क्लीन राहतो. आपण मोस्टली देवाला पितळेचे दिवे लावतो, वेगवेगळ्या पॅटर्नचे, पण आज मी तुमच्यासाठी खास असा हा पारंपरिक दगडी दिव्याचं कलेक्शन घेऊन आलेली आहे. अखंड दगडामध्ये बनवलेला हा दिवा, तो कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा, किती रुपयाला मिळेल आणि तो किती तास पेटेल म्हणजे चालेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर समजतील. नमस्कार, वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला जागृती ताईंकडे घेऊन आलेली आहे. ह्या जागृती ताईंचा एक व्हिडिओ मी काही महिन्यापूर्वी अपलोड केला होता, तांबा, पितळ आणि कास्याच्या भांड्यांचा. त्याला सर्व सख्याने खूप छान असा प्रतिसाद दिला. आज त्यांच्याकडे दगडाचे अखंड दिवे आलेले आहेत. खूप छान असं अमेझिंग कलेक्शन आहे, म्हणून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ करायला मी आज या जागृती ताईंकडे आलेली आहे. तर चला आता जागृती ताईंची भेट घेऊया. हाय जागृती ताई. मागच्या वेळचा आपण जो व्हिडिओ केला होता त्याला सगळ्या सख्यांचा खूप छान प्रतिसाद आला. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि सगळ्या सख्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. जागृती ताई, आज काय दाखवणार आहेस नवीन? आज ना दगडाचे अखंड दिवे, स्पेशली नवरात्रीसाठी आणि गणपतीसाठी. वा, मस्तच. चल मग बघूया का? नक्कीच, चल. खूप सुंदर असा हा दिवा आहे. आता हा दगडाचा दिवा म्हणजे नक्की काय? हा ना काळ्या दगडापासून बनवलेला आहे आणि हे बघा, इथून त्याची तुम्ही वात आतमध्ये घालायची आहे. भरपूर असं म्हणजे इथून असे. हो हो हो. आणि हा दगडाचा अखंड दिवा आहे आणि हा जवळजवळ 8 तास तेवत राहील. हो का? लाईफ टाईम आहे. तुम्ही जर व्यवस्थित वापरला तर तुमची पुढची पिढी सुद्धा याचा वापर करेल. ओके. आणि घासाविसायची काही झंझट नाही, जसं आपण पितळेला खूप घासाघाशी करायला लागते. अगदी म्हणजे अगदी लो मेंटेनन्स. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अतिशय आखीव रेखीव आणि असा सुंदर असं सगळीकडे डिझाईन असलेला हा दिवा अगदी खूप छान आहे. आणि मी मुद्दामच ही अशी वात ह्याच्यासाठी घातली आहे, दाखवण्यासाठी की बाबा अशा पद्धतीने ही वात, मोठी वात घ्यावी आणि ती अशी पूर्ण याला अशी गुंडाळावी आणि सुंदर असा वापरता येईल. आणि 8 तास चालतो. खूप छान, अगदी मस्तच आहे आणि खरंच अगदी क्यूट असं आणि टिकाऊ मेन म्हणजे ना. मैत्रिणींनो, जर हा दिवा तुम्ही व्यवस्थित वापरलात तर तुमची म्हणजे कायम पुढची पिढी पण आठवण लक्षात ठेवेल. हो, म्हणजे थोडक्यात पिढ्या चालेल. वर्षानुवर्ष आपण काहीच प्रॉब्लेम. ताई, या दिव्याची प्राइस काय आहे? या दिव्याची आसपास आहे. बाहेर डबल. हो, ऑलमोस्ट 500-600ला असतातच. कारण मी एकदा एक्झिबिशनला विचारलेलं होतं तेव्हा असंच 500-600 होती प्राइस. आणि प्लस कुरिअर चार्जेस असतील ना? ओके. आणि ऑल ओव्हर इंडिया तू कुरिअर करते का? वाव, दॅट्स ग्रेट. त्या दिव्यांचीच प्राइस कमी असं नाही, तर ह्या ताईकडे जी भांडी आपण बघतोय ती या ताईने अगदी रिझनेबल रेट्समध्ये ठेवलेली आहे. आतापर्यंत कुठे कुठे डिलिव्हरी केली आहेस तू? अगदी अमेरिकेपर्यंत. काय सांगते? खूप छान. कारण तुझ्याकडचं कलेक्शनच असं इतकं सुरेख आहे ना. हो, असं म्हणावं लागेल. कारण मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आणि त्यावरूनच आपण म्हणू शकतो. हा, म्हणजे ना असं तुझ्याकडे सगळं जे कलेक्शन आहे ना ते अँटिक कलेक्शन आहे. विचार करूनच मी आणते की जे अजून म्हणजे बाजारात नाहीये किंवा पारंपरिकच. ओके. तर ज्याने कोणी ह्या ताईंचा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक देईन, तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा. खूप छान असं कलेक्शन मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून दाखवते. वात करून तिथे जे 2 होल दिलेत त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ज्या होलात टाकायचं आणि ह्या साईडने बाहेर काढायचं आहे. आणि तुम्ही तूप घालू शकता, तेल घालू शकता. आणि बघा इतका सुंदर दिसतो हा प्रज्वलित झाल्यानंतर. आणि मुख्य म्हणजे 8 तास पेटतो. तर हा दिवा प्रज्वलित केला ना की याची वात थोडीशी आत असल्यामुळे ह्याचं तेल खाली पडत नाही. ओके.
म्हणजे खाली जे आपण जनरली आपल्या त्या पितळेच्या पाझरतं ते असं खाली पाझरत नाही. म्हणजे पूर्ण क्लीन राहतो. आजूबाजूची आपली जागा. वाव, खूप छान, मस्त, खूपच छान. तसंच ह्या ताईकडे गौरी गणपती दसरा दिवाळी सणासाठी पूजेला लागणारं सर्व साहित्य, मग ज्याच्यामध्ये समई आहेत, दिवे आहेत, कुळऱ्या आहेत, देवाचं पान आहे, याचं उत्तम असं कलेक्शन आहे आणि त्याचा व्हिडिओ मी लवकरच करणार आहे, तो देखील नक्की पहा. तसंच गणपतीच्या आरतीसाठी हे टाळ घुंगरू. जागृती ताई, तू खूप छान अशी इन्फॉर्मेशन्स माझ्या व्ह्युअर्सना दिली आणि छान छान कलेक्शन खास त्यांच्यासाठी सणासाठी घेऊन आली, गौरी गणपतीच्या त्याचप्रमाणे नवरात्रीच्या सणांसाठी. त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढील बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि एक छान दगडी अखंड दिवे जर पाहिजे असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो मी नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी जागृती त्यांचे डिटेल्स देते, त्याला तुम्ही नक्की संपर्क करा आणि हे दिवे ऑर्डर करा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.